अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर वाळूज MIDCतील सनशाईन एंटरप्राइजेस या कंपनीला रात्री भीषण आग लागली होती। या कंपनीमध्ये रात्री 13 कामगार काम करत होते। या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती DCP नितीन बगाटे यांनी दिली। काही कामगारांनी झाडावरून उड्या मारून आपला जीव वाचवला असल्याचं कामगारांनी प्रत्यक्ष सांगितलंय। बजाजनगर भागामध्ये ज्या भीषण आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला त्याची पाहणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि मी स्वतः जाऊन केली। खरं तर हा प्लॉट इंडस्ट्रियल प्लॉट असलेला प्लॉट जवळपास 5000 स्क्वेअर फीटचा। आतमध्ये जर जाऊन आपण जर पाहिलं तर तिथं रेसिडेन्शियल प्रकारचं आम्हाला सर्व दिसून आलेलं आहे आणि ते कामगार तिथे राहत होते। त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सुद्धा दिसलेल्या आहेत, कपडे दिसलेले आहेत, अनेक प्रकार आम्ही तिथं पाहिलेले। परंतु काही मालकांना शहरामध्ये व्यवसाय करताना हे जे काही कामगार होरपळून मेलेत किंवा गुदमरून मेलेत, काही लोकांना जी इंजुरी झालेली आहे ती फक्त मालकाच्या चुकीमुळे झालेली आणि हे सर्व परप्रांतीय लोक आणायचे, एका रूम मध्ये घुसडायचे, तिथंच खा, तिथंच राहा आणि तिथंच जेवण, तिथंच झोपा। हा जो प्रकार या इंडस्ट्रियल एरियामध्ये जास्त प्रमाणात घडतोय त्याच्यामुळे झालेली दुर्घटना आहे। कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेचे साधनं त्या ठिकाणी नाही। MIDCचं कोणत्याही जे काही अधिकारी त्यांचं कोणतंही लक्ष नाही आणि असा प्रकार जर वारंवार ज्या बजाजनगर मध्ये इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे असलेलं MIDCचं दुर्लक्ष आणि मग कंपनी मालकांनी त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या फायद्यासाठी कामगाराला राबवून देण्याचा जो प्रकार झालेला आहे, माझी अशी मागणी आहे की ह्या प्रथमतः मालकावर 302 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल, परंतु ज्यांच्या चुकीमुळे नाहक काही लोकांचे प्राण गेले, भले ते परप्रांतीय असो, परंतु गुदमरून मरणे, त्या ठिकाणी त्यांना कोंबणे, अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेमधला त्याचा आतला सगळा भाग आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मालकावर। आणि याला जबाबदार असलेले MIDCचे अधिकारी हेही तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहे। या भागामध्ये जे काही एन्क्रोचमेंट होतोय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हा MIDCच्या अधिकाराचा नित्याचा नियम झालेला आहे। म्हणजे आपला या भागातला कामगार सुरक्षित नाहीच आहे। लेबर कमिशनर ऑफिस मध्ये या कोणत्याही कामगारांची नोंद सुद्धा नाही। म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत या घटनेमुळे आज समोर आलेले आहेत। झालेली घटना जरी दुर्दैवी असली तरी ही घटना वारंवार या भागामध्ये घडू नये, नाहक लोकांचे प्राण जाऊ नये, म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी करत आहे आणि जरूर सरकार यावर गांभीर्याने विचार करेल। संभाजी नगरातला हा भाग औद्योगिक दृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने 6 कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही। पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे, क्लिअर दिसतं। कारण एक तर हा 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रोचमेंट आहे इथे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे। त्याच्याकडे MIDCचं कसं दुर्लक्ष आणि का दुर्लक्ष आहे? मग कामगार विभागाचा DISH विभाग आहे, काय याच्याकडे लक्ष देतो? कामगार कुठून आले, काय आले, रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का, इथं हा रेसिडेन्शियल भाग आहे का, इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का, गॅस ठेवणं अलाउड आहे का? जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मेलेले आणि म्हणून याला एकतर खरं तर जो कोण मालक असेल मला माहित नाही, याच्यावर तर 302 मनुष्यवधाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे MIDCच्या। भारतातला या महाराष्ट्रातला हा 3रा अपघात आहे। पिंपरी चिंचवड मध्ये असाच अपघात झाला, नागपूरमध्ये तर सोलार इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभाजीनगरात अपघात झाला। म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का? सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का? आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर मला थोडं ते सहन आम्ही करणार नाही। ज्या पद्धतीनं ही MIDCचं नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय असं आमच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल। इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिडेन्शियल इथं जास्त दिसतंय। लोक राहतात कसे, कोंबून जनावर कसे राहतात, बकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्या पद्धतीने। म्हणून याला
कोणी बघतच नाही. उद्योग विभाग बघत नाही, कामगार विभाग बघत नाही, कामगाराचा डिश विभाग बघत नाही, आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या. मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि MIDCचे अधिकारी यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बिलकुल हा ही मागणी लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही, कारण 6 कामगाराचा जीव हा काही स्वस्त नाही. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.